नमस्कार. कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा गरमागरम भात, त्याच्यावर तुपाची धार आणि त्या डाळ भाताबरोबर मी अशी कच्च्या केळीची कापं केली आहेत. ती कापं कशी केली ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर लागतात ही कापं. तुम्ही एकदा करून बघा. ही कापं असतील केळीची तर आपल्याला डाळ भाताबरोबर भाजीची अजिबात गरज नाही पडत. आणि आता ती कच्च्या केळीची कापं करण्यासाठी मी इथे केळी घेतलेली आहेत. ही केळी अशीच घ्यायची, पूर्ण कच्ची असले पाहिजेत. आणि आता ती केळी मी सोलून घेणार आहे. ती केळी आता बाजूला ठेवते आणि एक एक करून केळं सोलायला घेते. आणि या केळ्याचे पण भाजीसुद्धा करू शकतो. मी याआधी माझ्या चॅनलवरती कच्च्या केळ्याच्या भाजीची सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे बघा अशा प्रकारे ही केळी सोलून घेते मी. तुम्ही एकदा करून बघा अशी कापं. ही कापं खाल्ल्यानंतर कोणी भाजी खायला तयारच होणार नाही. डाळ भाताबरोबर कापं छान लागतात. हे बघा इथे असं केळं सोलून झालेलं आहे. दुसरा तुकडा मी सोलून घेते केळ्याचा. हे बघा इथे अशी केळी सोलून झालेली आहेत आणि त्याची आता कापं करते. आणि केळं कापल्यानंतर काय होतं, काळं पडतं. त्याच्यामुळे मी इथे पाणी घेतलंय. कापल्या कापल्या आपण केळी त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा हे अशी केळ्याची कापं करायची. तुम्हाला हवं असेल तर अख्खं केळ्याची सुद्धा कापं करू शकता, पण ते भाजायला थोडं अवघड पडतं, म्हणून असं थोडंसं तुकडे करून घ्यायचे, अर्ध करून घ्यायचे. हे बघा मी असं कापून घेतलंय आणि आता ते पाण्यामध्ये घालून घेते. आणि अशीच ह्या कच्च्या केळ्याची कापं आपण उपासाची सुद्धा करू शकतो. हे बघा मी आता दुसरं केळं सुद्धा कापायला घेतलंय. हे पहा इथे कच्ची केळी कापून झालेली आहे आणि आता मी ती पाण्यामध्ये ठेवून देते. थोडा वेळ पाण्यात ठेवून दिल्यानंतर मी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता त्याला तिखट मीठ मसाला घालून घेते. अर्धा चमचा हळद, 3 टीस्पून कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि हे सगळं घालून छान असं एकत्र करून घेते. त्या प्रत्येक कापाला हळद मीठ मसाला लागला पाहिजे. कापांना छान असं मीठ मसाला चोळून घ्यायचा आहे, व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं कापं अशी बाजूला ठेवून द्यायची आहे. त्याला व्यवस्थित असं तिखट मीठ लागलं पाहिजे. आता मी ते सगळं कापं झाकून ठेवते. हे बघा 5 ते 10 मिनिटानंतर केळ्याची कापं उघडून बघते. इथे बघा सगळ्या केळ्याच्या कापांना छान मसाला लागलेला आहे, मस्त मसाला लागलाय. आणि आता मी ते कापं पिठामध्ये घोळवून घेणार आहे, फ्राय करणार आहे. शॅलो फ्राय करायचे आपल्याला कापं. मी इथे गव्हाचं पीठ वापरलंय कापांना लावायला. गव्हाच्या पिठाने सुद्धा छान कुरकुरीत होतात कापं. मी प्रत्येक कापांना आणि फिशला सुद्धा मी गव्हाचं पीठ लावते. हे बघा इथे कापांना पीठ लावून झालेलं आहे. आणि आता तव्यामध्ये तेल घालून घेते. तेल छान असं व्यवस्थित पसरून घेतलंय तव्यावरती. आणि आता हे बघा इथे अशी कापं मी पीठ लावून ठेवलेली आहे. ती कापं तव्यामध्ये मी सोडून घेते.
आपण ही केळ्याची कापं जशी केली तशी आपण उपवासाची केळ्याची कापं करू शकतो. म्हणजे ह्याला नुसती मिरची पावडर आणि मीठ लावायचे आणि वरून आपण गव्हाचं पीठ लावलंय त्याच्याऐवजी वरी तांदळाचं पीठ लावू शकतो. सगळी कापं तव्यामध्ये छान पसरून झाली आहेत. त्यानंतर त्या कापांच्या भोवतानी आपण तेल सोडून घ्यायचंय. तेल सोडून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचंय. झाकण घातल्यामुळे काय होतं, केळं शिजायला मदत होते. 5 मिनिटानंतर त्याच्यावरचं झाकण काढून घेते आणि झाकण काढल्यानंतर कापं परतवून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान भाजली गेली पाहिजेत म्हणून. हे बघा, पहिल्याच वेळेला किती सुंदर भाजली गेली आहेत बघा, कापं मस्त भाजली गेली आहेत. इथे जशी मी केळ्याची कापं केली आहेत तशी आमच्याकडे डाळ भाताबरोबर सुरणाची कापं, शिवाय बटाट्याची कापं आणि कारल्याची कापं अशी 3-4 प्रकारची काप केली जातात. आणि अशी कापं केल्यानंतर भाताबरोबर भाजीची अजिबात गरज नाही भासत. आणि आता पुन्हा थोडंसं तेल त्याच्या भोवती घालून घ्यायचंय आणि मी हे थोड्या थोड्या वेळाने परतवून घेते. तेल घातल्यानंतर त्या एका साईडनी भाजू द्यायचंय आणि पुन्हा परतवून घ्यायचंय आणि अशी केळ्याची कापं चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे. मंद गॅसवरती ही कापं भाजायची आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. हे बघा, इथे कापं भाजून झालेली आहेत. आता मी डिशमध्ये काढून घेते. हा बघा, किती सुंदर झाली आहेत कापं, मस्त झाली आहेत. इथे आता कापं छान कुरकुरीत भाजून झालेली आहेत. ती कापं मी आता गरम गरम डाळ भाताबरोबर सर्व करते. हे बघा, आता इथे गरमागरम वाफळता वाफळता भात आहे. भातावर मी आमटी घालते, डाळ घालते. ह्या डाळीची सुद्धा रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही कापं किती सुंदर झाली आहेत, मस्त झालेत. तुम्ही एकदा करून बघा, सुंदर लागतात कापं. डाळ भाताबरोबर अशी कापं असतील तर संध्याकाळच्या जेवणाची मजा काही औरच असते. छानच लागतात. कच्च्या केळ्याच्या कापाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा ट्राय करायला सुद्धा विसरू नका. ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा कशी झाली आहेत कापं ते.